नमस्कार, आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज। पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड। सातारा जिल्ह्यातील पर्यटन नगरी महाबळेश्वर शहर प्रामुख्याने असणाऱ्या विविध समस्या, खास रखडलेले सुरूर पोलादपूर रस्त्याचे काम आणि इतर महत्त्वाच्या विषयांसाठी प्रथमच महाबळेश्वर पेठे लायब्ररीच्या मैदानावर महाबळेश्वरची गावसभा घेण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शान परवेज डांगे यांनी। या सभेमध्ये महाबळेश्वर शहरातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, व्यापारी वर्ग, छोटे मोठे हॉटेल, लॉजिंग तसेच टॅक्सी चालक, छोटे मोठे स्टॉलधारक, घोडा चालक, स्ट्रॉबेरी व्यावसायिक व महिला मंडळ व इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेमध्ये विशेषतः महाबळेश्वरवर पर्यटन नगरीचा नावलौकिक वाढवावा, टिकवावा तसेच रखडलेल्या रस्त्याची कामे, वाहतूक कोंडी, स्वच्छता, पाणी व विविध प्रश्नांवर आपले मत मांडले असून उपाययोजना सुचवलेल्या आहेत। या सर्व मागण्या पूर्ण होण्यासाठी रविवारी महाबळेश्वर बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आत्तानी काय केलं, हे जे झालं तो इतिहास होता। आत्ताचा आपल्याला वर्तमान घडवायचं आहे। आपण सगळ्यांनी एकत्र एकजुटीने आल्याशिवाय कुठलेही महाबळेश्वरचे प्रॉब्लेम सुटणार नाहीये। पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छ महाबळेश्वर, सुंदर महाबळेश्वर हे आपण अगदी मानाने प्रेमाने सांगतो सगळ्यांना। दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं नंदनवन, हे नंदनवन आता बकाल पण झालेलं आहे। त्याच्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत। यांनी काय केलं किंवा त्यांनी काय केलं ह्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही। आपण आजपासून काय करणार आहोत, महाबळेश्वरसाठी काय करणार आहोत, यासाठी आपण बसलेलो आहोत। या प्रक्रियेत ज्यांना खरंच कुठलाही पक्ष वैयक्तिक मी पुढा गेला पाहिजे, डोईफोडेबाईंना विरोध केला पाहिजे, अशा ज्यांनी जर एकत्र येत असेल तर त्यांनी आत्ताच बाहेर गेलेलं चालेल। ठोस निर्णय होऊन याच्यावर जनजागृती कमिटी आम्ही करणार आहोत। त्यामुळे आपण सगळे सॉरी चुकीचा शब्द गेला असेल तर आम्ही महाबळेश्वरकर यांच्या वतीने मी सगळ्यांची माफी मागते। पण आता जे सोशल मीडियावर इंस्टाग्राम नंतर व्हिडिओद्वारे जे काय आपले महाबळेश्वरचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, काल आता एका भिलारच्या ताईंनी व्हिडिओ व्हायरल केलाय, म्हणजे त्या बोलतायत की शेतकरी तुम्हाला साधी वाटत असेल पण तिने एवढं ठामपणे, नाहीतर आमच्या गावातल्या महिला महाबळेश्वरच्या जागृती फक्त 10 खेद वाटतो। फक्त मे महिन्यात जर पाणी आलं नाही, चला नगरपालिकेत, अहो नगरपालिकेत जर तुम्ही एकदा वर्षातनं गेलात तर नगरपालिकेने तरी का तुमचं करून तुम्ही एक शहराचा रूप दिलाय। हे शहर नाही, पर्यटन स्थळ आहे। तर लोक शहरातून पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यासाठी येतात। तुमचे सिमेंट काँक्रीटचे आणि दगडाचे बनवलेले रस्ते बघायला येत नाहीत। निसर्ग आणि येणारे कस्टमर हे त्या व्यक्तीला मागीला भेटते, ठिकाणी उद्या पैसे मागते। तर हे अत्यंत वाईट आपल्या गावाचा देखाव होतो। तुम्ही कुठे घ्यायचं वाईला घ्या, कुठं पण घ्या, इथं जमलेले मान्यवर लोक आहेत। मराठी शाळेच्या समोर बघा, त्या ठिकाणी मुलं शिकायला समोर जातात। शाळेचं नाव ठिकाणीचं दुकान आहे, त्या ठिकाणी कचरा टाकला। गोळ्यामध्ये रामगडच्या समोर परवा दिवशी बैठकीतल्या लोकांनी साफसफाई केली। दुसऱ्या दिवशी गेली अनेक वर्ष महाबळेश्वर शहरातील नागरिक व आम्ही स्वतः या महाबळेश्वर पाचगणी रस्त्याची जी दुरावस्था झाली आहे त्या संदर्भात आम्ही आंदोलन करीत आहोत। आज महाबळेश्वर शहरामध्ये ग्रामसभा लावण्यात आली। या सभेमध्ये रविवारी महाबळेश्वर बंद करण्यात येईल। जर लवकरात लवकर शासनाने यावरती जर निर्णय घेतला नाही तर त्यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। धन्यवाद। पाचगणी आणि महाबळेश्वर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळाला मुख्य महामार्ग पुणे मुंबईपासून जोडणारा रस्ता सुरूर पोलादपूर हा डिसेंबर 2024 पासून या ठिकाणी काम सुरू आहे। आज जवळपास 1.5 वर्ष व्हायला आली तरी हे काम रखडलेलं आहे। परिणामी पर्यटकांच्या अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता आणि रेंगाळलेलं काम यामुळे येथील पर्यटनावर परिणाम झाल्याने सीझनमध्ये हंगामी याच्यामध्ये लोकांच्या आर्थिक उत्पन्नावर देखील आज मोठा विपरीत परिणाम झालेला आहे। शासन प्रशासन यांच्याकडे वारंवार मागणी करून देखील हे काम तातडीनं पूर्ण होणं गरजेचं होतं। पर्यटन स्थळाचं पाचगणी महाबळेश्वरचं महत्त्व पाहता इतर ठिकाणी जर 30-30 किलोमीटरचे रस्ते एका दिवसात होतात, मग 45 किलोमीटरच्या रस्त्याला आज 1.5 वर्ष होत आली तरी हे काम पूर्ण नाही। त्यामुळं महाबळेश्वर बंद रविवार दिनांक 8 मार्च रोजी आम्ही सर्व पक्षीय एकत्र येऊन करीत आहोत। आशा आहे की या बंदच्या नंतर देखील तरी शासन याकडे लक्ष घालून तातडीनं ही रस्ते दुरुस्ती आणि या रस्त्याचं काम पूर्णत्वास नेईल।
आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.